डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं। एमआयडीसी मधील फेज 2 मधल्या कंपनीला आग लागली असं समजतंय। एमआयडीसी परिसरात सध्या धुराचे लोट पसरलेले आहेत। डोंबिवलीच्या अभिनव शाळेजवळची ही घटना आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। डोंबिवली एमआयडीसी मधली ही दृश्य आहेत। पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळाले। हे धुराचे काळे लोट आपण सध्या पाहतोय आभाळात जाताना। डोंबिवलीतली जी अभिनव शाळा आहे तिच्या जवळची ही घटना आहे। प्रतिनिधी प्रदीप भनगेंकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। प्रदीप, सध्याची काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय का? आपण जर बघितलं तर थोड्या वेळापूर्वीच डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली असून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्याचबरोबर एमआयडीसी फेज 2 मध्ये परिसरात आपण जर बघितलं तर लागोपाठ याच 10 दिवसात दुसरी ही घटना आहे। इंडो अमाइन्स या कंपनीच्या जवळपास आग लागली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते। आपण जर बघितलं तर एमआयडीसी चा विषय डोंबिवलीचा हा नेहमीच गाजलेला असतो। 10 दिवसापूर्वीच मोठा स्फोट हा झाला होता आणि त्यात 12च्या वरती लोक मेली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीला आग लागल्याने एमआयडीसी हलवण्याचा जो विषय आहे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे। आपण जर बघितलं तर घातकी केमिकल कंपन्या इकडनं हलवाव्या अशी वारंवार मागणी होताना दिसते। आपण जर बघितलं तर मी आता घटनास्थळी पोहोचलेलो आहे। मोठ्या प्रमाणात जो धूर आहे हा धूर येताना दिसतोय। घटनास्थळी जे आहे रस्ता हा अडवलेला आहे। एक फायर ब्रिगेड आता घटनास्थळी पोहोचलेला आहे। इंडो अमाइन्स या कंपनीला आग लागल्याची आत्ताच माहिती मिळते आहे। आता पुन्हा एक मोठा स्फोट इकडे झालेला दिसतोय। आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे एमआयडीसीचा हा विषय आहे हा महत्वाचा आता आहे। मोठ्या प्रमाणात लोकांना इकडे गर्दी झालेली आहे। लोकांना हटवण्याचं काम पोलिसांतर्फे करण्यात येत आहे। अगदी प्रदीप, आणि दृश्यांमधून सुद्धा आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीची भीषण अवस्था आहे ती। आता नुकतंच तुम्ही म्हणालात की आणखी एक स्फोट झाल्याचं समजतंय। नेमकं काय घडलंय तिथे आणि जर लोक तिथे उपस्थित आहेत तर त्यांना सुरक्षित जागी का नेलं जात नाहीये? आपण जर बघितलं तर एमआयडीसी मध्ये बफर झोन नसल्यामुळे हा सगळा जो प्रॉब्लेम आहे उद्भवतोय। एमआयडीसी बफर झोन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो दिसतोय। बरोबर, एका गाडीला सुद्धा उभ्या असलेल्या गाडीला सुद्धा आग लागली आहे। ही इकडनंच दिसत आहे। मी आता अभिनव शाळा आहे समोर, या अभिनव शाळेच्या समोरच ही कंपनी आहे। बरं, जर का अशा पद्धतीने आणखी स्फोट होत असेल, आग पसरत असेल, दुचाकी जर जळत असेल तर मग अग्निशमन दलाची आणखी कुठली मदत घेतली जाते का तिथे? आता घटनास्थळी एक अग्निशामक दल पोहोचलेले आहे। एक गाडी पोहोचलेली आहे। तिकडनं विझवायचं काम चालू आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे हा पोलिसांनी पूर्णपणे खाली केलेला आहे। आपण जर बघितलं तर कंपनीचं नाव अद्याप स्पष्ट होत नाही, म्हटलं इंडो अमाइन्स ही कंपनी आहे असं बोललं जात आहे। पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या तीन गाड्या या जळून खाक होताना दिसत आहेत। बरं, आणखी तिथे कुठली लोक अडकल्याची भीती व्यक्त होतीये? आता लोक अडकली आहेत की नाही याबाबतची कुठली माहिती मिळाली नाही। कंपनीत कुठली लोक होती का हे पण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण मोठी आग जी इकडे लागलेली दिसते। प्रदीप, अशा पद्धतीचा स्फोट जसं तुम्ही मगाशी म्हणालात की यापूर्वी सुद्धा तिथं झालाय, मोठ्या प्रमाणात तिथे लोकांचा जीव गेलाय, मग फायर ऑडिटचं काय झालं? अजूनही जर एमआयडीसी मधील अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत असतील तर पुन्हा कंपन्यांमधल्या फायर ऑडिटवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपण जर बघितलं तर यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी असतील किंवा एमपीसीबीचे अधिकारी असतील यांचा हलगर्जीपणा आहे हा जो वारंवार दिसून येतो आहे। अनेक वेळेला इकडच्या सामाजिक कार्यकर्ते असतील, नंतर त्याचप्रमाणे राजकारणी लोक असतील, यांनी याबद्दलची अनेक वेळेला माहिती दिलेली आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे। मात्र अधिकाऱ्यांकडनं कुठलीही जी आहे ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। सध्या घटनास्थळी त्यांच्यापैकी कोणी पोहोचलाय का? अधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांपैकी कोणी? घटनास्थळी हे पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे, फायर ब्रिगेड पोहोचलेलं आहे, एक अँब्युलन्स सुद्धा घटनास्थळी आता पोहोचलेली आहे। बरं, इथे बघ्यांची गर्दी जमली असं तुम्ही मगाशी म्हणालात, या लोकांना सुरक्षित जागी हलवलं गेलंय का?
बघ्यांच्या गर्दींना हलवलेलं आहे. आपण जर बघितलं तर आजूबाजूला जी झाडी झुडपी आहेत, या झाडी झुडपीमध्ये पूर्णपणे मोठी आग लागलेली आहे. त्याचप्रमाणे जो नाला आहे आजूबाजूच्या, त्या नाल्यात पण मोठ्या प्रमाणात जी आग आहे ती लागलेली दिसते. बरं, ही आग पसरू नये म्हणून कुठले वेगळे प्रयत्न केले जात आहेत अग्निशमन दलाकडून? आणखी कुठली कुमक मागवली गेली आहे? अद्याप आहे ना, अद्याप अँब्युलन्सच्या ज्या गाड्या आहेत या महाप्रशासनाने बोलवल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम चालू आहे. मात्र सध्याच्या घडीला फक्त एकच आग ही दिसते, एकच फायर ब्रिगेड इकडे दिसते आणि त्याचे विझवण्याचं काम चालू आहे. बरं, इथे आजूबाजूला रहिवासी इमारती आहेत का की जिथून लोकांना सुरक्षित जागी नेणं सध्या आवश्यक ठरेल? आपण जर बघितलं तर कंपनीच्या समोरच्या साईडला रहिवाशी बिल्डिंग आहे, मात्र तिथपर्यंत ती आग नाही आहे. मध्ये एक MIDCचा मोठा रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे जी आहे ही आग आहे. त्यामुळे सोसायटींना काही प्रॉब्लेम झालेला नाही. मात्र ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या कंपनीच्या बाजूला ज्या शाळेच्या पार्किंगच्या गाड्या होत्या त्यांना मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. बरं, आता सध्या शाळांना सुट्टी आहे त्यामुळे हरकत नाही, मात्र शाळेजवळ आग लागलेली आहे, रहिवासी इमारती तिथं आहेत असं म्हणताय. शाळा ही 10 तारखेपासून चालू झालेल्या आहे. अभिनव शाळा जी आहे तिथपासून ही 2 मिनिटावरच ही MIDCची बिल्डिंग आहे. शाळेत विद्यार्थी आहे, मात्र शाळेला कुठलाही धोका नाही ना विद्यार्थ्यांना कुठलाही धोका आहे. बरं, जर का शाळेत विद्यार्थी असतील किंवा आजूबाजूला लोक राहत असतील तर कुठल्या मार्गदर्शक सूचना काळजी घेण्यासाठीच्या प्रशासनानं जारी केल्यात सध्या आजूबाजूच्या लोकांसाठी? पोलीस प्रशासनाने सर्व जे आहे इकडे लोकांना हटवलेलं आहे. शाळेतल्या मुलांना सुद्धा सुखरूप आहेत, कुठेही त्यांना काही झालेलं नाहीये. MIDCचा जो परिसर आहे तो कंपनी तो सगळा परिसर हा पोलिसांनी सील करून रिकामा केलेला आहे. तिकडचे जे बघायचे नागरिक होते त्यांना बाजूला केलेलं आहे. बरं, साधारणपणे कधी ही आग लागली आणि आता किती वेळ झाला हे सगळं ऑपरेशन सुरू आहे आग विझवण्यासाठीचं? साधारण 10:20 10:15 ते 10-20 मिनिटांनी ही आग लागलेली आहे. आणि अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात जी आग आहे ते आग इकडे आहे. केमिकल कंपनी असल्याचं इकडे बोललं जातं. याच केमिकलचं जे केमिकल पेटलं जातं. आता MIDC म्हटल्यानंतर आजूबाजूला सुद्धा आणखी कंपन्या असतील, कदाचित केमिकल कंपन्याच असतील. तिथे आग पसरू नये म्हणून कुठली काळजी घेतली जाते? आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला फक्त एक फायर ब्रिगेड इकडे आलेली आहे, कंट्रोल करताना दिसते. मात्र अजून जोपर्यंत अजून फायर ब्रिगेड बोलवत नाही तोपर्यंत आग जी आहे ही आटोक्यात येणं शक्य नाही. पुन्हा एकदा कंपनीत एक स्फोट झालेला आहे, मोठ्या प्रमाणात आवाज आलेला आहे. केमिकलची कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो स्फोटांचा जो आवाज आहे पुन्हा एकदा आलेला आहे. बरं, या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून अधिकृत जबाबदार म्हणून MIDCतलं कोणी तिथं पोहोचलंय का? अधिकारी किंवा MIDCचे अधिकारी कोणीकडे दिसत नाही आहे. मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा फायर ब्रिगेड प्रशासन असेल आणि KDMCचं प्रशासन आहे हे घटनास्थळी पोहोचलेलं दिसतंय. निश्चित, आणि सध्याच्या घडीला या आगीवर नियंत्रण मिळवणं फार आवश्यक असेल, कारण केमिकल कंपनी आहे म्हटल्यानंतर आग पसरण्याची शक्यता जास्त दाट आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीनं आता हे सगळं ऑपरेशन पार पडतं हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात. डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालंय. एक केमिकल कंपनी आहे फेज 2 मधली जिथे हे अग्नितांडव पाहायला मिळालंय. सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय. हे धुराचे काळे लोट आपण आभाळात जाताना पाहतोय. डोंबिवलीमध्ये जी अभिनव शाळा आहे त्याच्याजवळ ही घटना घडलेली आहे. 10 तारखेपासून शाळा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे शाळेत विद्यार्थी सुद्धा आहेत, मात्र तिथपर्यंत अजून आगीचा कुठला धोका पोहोचला नाहीये सुदैवानं. रहिवासी इमारती सुद्धा काही आहेत तिथे, पण तिथे सुद्धा आगीचा सध्या तरी काही धोका नाही असं समजतंय.